नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 7 तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत। त्यापुढील प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये पाहणार आहात। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, इज इट पॉसिबल टू मेक द रूम डॅश डॅश व्हॉट इज द राईट नाउ विथ क्लोज अँड टॉयज ट्यून ऑल ओव्हर। ॲडजेक्टिव्ह आपल्याला शोधायचं आहे। यामध्ये योग्य ॲडजेक्टिव्ह कोणता आहे? करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह कोणता असणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मेसियर दॅन। पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर पुढचा प्रश्न, मुलाने कुत्र्यास मारले या वाक्यातील कर्म ओळखा। मुलाने कुत्र्यास मारले किंवा मारले। मी आधी पण सांगितलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये की मराठीचे अतिशय सोपे प्रश्न कर्म, कर्ता, क्रियापद यावर किमान 6 प्रश्न विचारलेले आहेत। त्यामुळे त्याचा व्यवस्थित आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर काय असेल याचं योग्य उत्तर? कर्म ओळखायचं आहे आपल्याला। काय कर्म? तर पर्याय क्रमांक बी म्हणजे कुत्र्यास हे कर्म आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब दॅट इज इन ॲग्रीमेंट विथ द सब्जेक्ट। वर्बचा योग्य फॉर्म आपल्याला इथे ओळखायचा आहे। द प्रेशर टू ट्रान्सफॉर्म आवर इन्स्टिट्यूशन ऑफ लर्निंग डॅश डॅश। 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा तर काय असेल? तर याचं योग्य उत्तर आहे कंटिन्युअस। हे याचं योग्य उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे। आपण प्रश्न घेतो म्हणजे या प्रश्नांची काठिण्य पातळी काय आहे यावरून आपल्याला समजून जाईल। त्याप्रमाणे आपल्याला अभ्यास करायचा आहे। समुद्र आणि जहाज बांधणीमधील उत्कृष्टतेच्या केंद्राने CEMS जून 2018 मध्ये मुंबई आणि डॅश डॅश कॅम्पसमध्ये त्यांच्या प्रयोगशाळा स्थापित करण्याची घोषणा केली होती। मँगलोर, गोवा, विझाग किंवा मुंबई या 4 पैकी योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विझाग हे याचं योग्य उत्तर आहे। राज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? मुख्यमंत्री, विधानसभेचे वक्ते, स्पीकर, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा राज्यपाल। राज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची नियुक्ती समितीचे अध्यक्ष आपल्याला सांगायचं आहे कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे मुख्यमंत्री। पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, चूज अप्रोप्रिएट टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स। टेन्स ओळखायचं आहे आपल्याला। लुक जेनी डॅश डॅश हर लंच अर्ली टुडे ॲज सी डॅश डॅश हर मदर आउट लेटर। टेन्स ओळखून जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला यामध्ये निवडायचा आहे। तर काय असेल? लुक जेनी इज हॅव्हिंग हर लंच अर्ली टुडे ॲज सी प्लॅन्स टू टेक हर मदर आउट लेटर, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉडल ऑक्झिलरी वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स। द स्टुडंट आस्क इफ ही डॅश डॅश मीट द प्रिन्सिपल। मॉडल ऑक्झिलरी सांगायचं आहे आपल्याला। कॅन, कुड, विल, वुड यापैकी कोणता योग्य पर्याय असणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कुड हे याचं योग्य उत्तर आहे। चूज द ऑप्शन दॅट करेक्टली स्पेल्स द वर्ड टू बी फिल इन द गिवन सेंटेन्स। 4 पर्याय दिले आहेत, त्यामध्ये योग्य स्पेलिंग दिलेलं, ज्याचं स्पेलिंग बरोबर आहे असे 2 शब्द आपल्याला या वाक्यामध्ये भरायचे आहेत। द डॅश डॅश एन्जॉय द ह्युमनस कॅरेक्टर दॅट द डॅश डॅश पोर्ट्रेट। काय असेल याचं योग्य उत्तर? कशाचे स्पेलिंग बरोबर आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न पाहूया। हा गणिताचा प्रश्न आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे। मी थोड्या वेळासाठी स्क्रीनवर ठेवते, तुम्ही व्हिडिओ थोडा वेळ बंद करून हा प्रश्न लिहून घेऊन त्याचा सराव करू शकता। सरासरीवरचा हा प्रश्न आहे।
किंवा आमची ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर हे सर्व गणितं सोडवले जातात, त्याचासुद्धा तुम्ही सराव करू शकता. पुढचा प्रश्न, भारतीय उच्च प्रदर्शन संगणक प्रणाली मिहिरचा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये वापर केला जातो? हवामानाचा अंदाज, स्थान सेवा, मनोरंजन सेवा किंवा संसाधनाची देखरेख. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गणित हा विषय अवघड वाटत असेल तर आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48 या संपर्क क्रमांकावर संपर्क करून तुम्ही गणिताचे ऑनलाईन क्लासेससुद्धा जॉईन करू शकता. काय असेल याचं योग्य उत्तर? भारतीय उच्च प्रदर्शन संगणक प्रणाली मिहिरचा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये वापर केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हवामानाचा अंदाज, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण नसलेला पर्याय निवडा. आधी आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचायचे. नसलेला दिलेला आहे, परीक्षेमध्ये खूप घाई असते त्यामुळे आपण चुकीचा पर्याय निवडून येतो आणि नंतर प्रश्न व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्याला समजतं की तिथे नसलेला पर्याय होता. तर काय असेल उत्तर? असूनही आपले उत्तर चुकतात. तर याचं योग्य उत्तर आहे सुखद, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट वर्ड टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. Being dash and celebrating the festival of Diwali was an dash new experience for me. योग्य शब्द भरून आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑल टुगेदर. निरोगी या शब्दाचा समास ओळखा. विभक्ती बहुब्रीही समास, नत्र बहुब्रीही समास, बहुब्रीही समास किंवा प्रादी बहुब्रीही समास. काय असेल? निरोगी या शब्दाचा समास सांगायचा आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्तांचे वय डॅश वर्षापेक्षा जास्त असू शकत नाही. 62, 65, 60 किंवा 58. जास्त असू शकत नाही ते सांगायचं आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 65 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न हा गणिताचा आहे, गुणोत्तर व प्रमाण. तुम्ही सोडून मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर कळवायचे आहे. पुढचा प्रश्न, घटोत्कच या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? कपटी मनुष्य, शीघ्रकोपी मनुष्य, सैन्य मनुष्य किंवा पराक्रमी मनुष्य. घटोत्कच. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे कपटी मनुष्य. घटोत्कच या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? कपटी मनुष्य असं होतो. चुकीची जोडी ओळखायचं आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. अनंत नत्र बहुब्रीही समास, सुलोचना प्रादी बहुब्रीही समास, सुपुत्र सहब्रुब्रीही समास आणि चौकोन प्रादी बहुब्रीही समास. चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेस द मीनिंग ऑफ द हायलाइटेड ॲडम्स किंवा फ्रेज. इथं म्हण दिलेली आहे किंवा एक वाक्य दिलेलं आहे, त्याचा आपल्याला अर्थ काय होतो ते सांगायचे. शी नेव्हर गेट्स एनिथिंग डन बिकॉज सी हॅज हर फिंगर इन टू मेनी पीज. त्याचा अर्थ काय होतो आपल्याला सांगायचं आहे. honest and uncorrupt, highly influential, involved in too many things, lazy and sloppy. काय असेल? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इन्व्हॉल्व इन टू मेनी थिंग्स. पुढचा प्रश्न, गलगंडच्या कमतरतेमुळे होतो. गलगंड डॅशच्या कमतरतेमुळे होतो. जीवनसत्व अ, फ्लोरीन, आयोडीन किंवा जीवनसत्व क. याचं उत्तर आपल्याला यायलाच पाहिजे. तर याचं योग्य उत्तर आहे आयोडीन. पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कमेंट बॉक्समध्ये आपल्याला उत्तरे सुद्धा कळवायची आहेत. चूज द ऑप्शन दॅट हॅज ऑल वर्ड स्पेल्स करेक्टली.
जे स्पेलिंग दिलेले आहेत ते सर्व स्पेलिंग बरोबर आहे असा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. इक्वली, फायनली आणि रिअलीचे स्पेलिंग बरोबर आहेत असा पर्याय कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. त्याचे बाबा अगदी आयत्या वेळात आहेत. अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा. आयत्या वेळात आहेत. त्याचे बाबा अगदी आज्ञा वेताळ आहेत. आग लावणारा वेताळ, अत्यंत रागीट मनुष्य, आज्ञा नावाचा मनुष्य किंवा अत्यंत चैनी मनुष्य. शब्द आहे आज्ञा वेताळ. काय असेल याचा अर्थ? आज्ञा वेताळ म्हणजे अत्यंत रागीट मनुष्य, म्हणजे पर्याय क्रमांक पी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न गणिताचा आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. सार्वजनिक प्राधिकरण महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम 2015 आरंभ झाल्याच्या तारखेपासून डॅश डॅश महिन्यांच्या आत आणि त्यानंतर वेळोवेळी त्याने प्रस्तुत केलेल्या लोकसेवांच्या बाबतीत सूचित करेल. किती महिन्याच्या आत ते आपल्याला सांगायचं आहे. पर्याय दिलेले आहेत 6, 9, 3, 12. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 3 हे याचं योग्य उत्तर आहे. चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. I landed in capital city Lima, gastronomically capital of dash dash Americas. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. द येणार आहे, दोन्हीकडे पण द आर्टिकल येणार आहे. यामध्ये आर्टिकलवर किमान 3 प्रश्न विचारले आहेत तलाठी भरतीमध्ये. बिनभाड्याचे घर या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? तुरुंग, इमारत, बंगला किंवा सदन. बिनभाड्याचे घर या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगायचा आहे आपल्याला. तुरुंग, पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. मला नोकरी लागली की मी पेढे वाटीन. अधोरेखित शब्दात कोणता उभयान्वयी अव्यय आलेला आहे? विकल्पबोधक, स्वरूपबोधक, परिणामबोधक किंवा संकेतबोधक. मला नोकरी लागली की मी पेढे वाटेन काहीतरी संकेत दर्शवतोय, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. संकेतबोधक हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. Choose appropriate conjunction for the given sentence. I like to eat cakes. Dash dash they are warm. Dash dash you serve it cold. Dash dash late. कंजक्शन ओळखायचंय. 4 पर्याय दिले, त्यामधील कोणतं कंजक्शन योग्य आहे? म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. वाई, बट अँड हे कंजक्शन यामध्ये योग्य आहेत. पुढचा प्रश्न. हा बुद्धिमत्तावरचा आहे, तुम्हाला स्वतः सोडवायचा आहे. कावसी नानाभाई यांनी मुंबईमध्ये डॅश डॅश वर्षी पहिली कापड गिरणी टेक्स्टाईल मिल सुरू केली? 1853, 1875, 1882 किंवा 1905. कावसी नानाभाई यांनी मुंबईमध्ये काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे 1853. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द नाउन फॉर द गिवन सेंटेन्स. डॅश डॅश कॅन बी डिफाइंड ॲज अन एक्सेस ऑफ बॉडी फॅट. 4 पर्याय दिलेले आहेत, योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. हा सुद्धा बुद्धिमत्तेवर विचारलेला प्रश्न आहे. रमेश गाणे गातो या वाक्यातील कर्म ओळखा. गाणे गातो, रमेश गाणे किंवा गातो. कर्म ओळखायचे आपल्याला. कर्म काय?
तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गाणे. मराठीचे अतिशय सोपे प्रश्न विचारलेले आहेत. तुमची स्पर्धा असेल गणित आणि इंग्रजी या विषयाशी, त्यामुळे या दोन विषयाचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. सी हॅज अ गुड क्रेडिट रेटिंग विथ अदर स्टोअर्स, सो आय एम शुअर शी इज डॅश डॅश. योग्य शब्द काय येणार आहे तिथं? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, क्रेडिट वर्थी हे याचं योग्य उत्तर आहे. विरजण पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? एखाद्या कामात आनंद उत्साह नाहीसा होणे, दुधात दही पडणे, दूध नासणे किंवा चांगल्या कामात विघ्न आणणे. विरजण पडणे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एखाद्या कामातला आनंद उत्साह नाहीसा होणे हे याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रामधील केनिशा गुप्ता हिने खेलो इंडिया यूथ गेम्स 2009 मध्ये कोणत्या जलतरण श्रेणी अंडर 17 मध्ये सुवर्ण जिंकले नाही? 200 मीटर मेडली, 50 मीटर फ्रीस्टाईल, 100 मीटर फ्रीस्टाईल, 100 मीटर बॅकस्ट्रोक. म्हणजे 100 मीटर बॅकस्ट्रोक सुवर्ण जिंकले नाही असा प्रश्न विचारलेला आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, म्हणजे 100 मीटर बॅकस्ट्रोक हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश येथे एरोनॉटिकल चाचणी श्रेणीमध्ये फेब्रुवारी 2018 मध्ये रुस्तुमची यशस्वी चाचणी करण्यात आली. रुस्तुम 2 ची यशस्वी चाचणी करण्यात आली. पाषाण, पोखरण, ओडिशा किंवा चित्रदुर्ग. फेब्रुवारी 2018 मध्ये विचारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चित्रदुर्ग, पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. साखर भात या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता? साखर किंवा भात, साखर आणि भात, भातात घातलेली साखर किंवा साखर घालून केलेला भात. विग्रह सांगायचे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर काय? साखर घालून केलेला भात, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन चूज द सेंटेन्स दॅट इज पंक्च्युएट करेक्टली. योग्य विराम चिन्ह वापरून वाक्य लिहिलेलं आहे ते कोणतं आहे ते आपल्याला निवडायचं आहे. 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. हॅव यू मेड अ विश, आय आस्क द बॉय, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कपडा या शब्दाचा चिकटून किंवा जोडीने येणारा शब्द कोणता? चोपडा, टोपडे, लत्ता, सत्ता. याचं योग्य उत्तर आपल्याला माहित आहे पर्याय क्रमांक सी, लत्ता हे याचं योग्य उत्तर आहे. कपडा, लत्ता. पुढचा प्रश्न, जी उपवाक्य पण, परंतु, परी या अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्या वाक्यांना काय म्हणतात? विकल्पबोधक अव्यय, समुच्चयबोधक अव्यय, न्यूनत्वबोधक अव्यय किंवा परिणामबोधक अव्यय. पण, परंतु, परी या अवययांनी जोडलेली त्या वाक्यांना काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे न्यूनत्वबोधक अव्यय, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. हा गणिताचा प्रश्न आहे. Choose the appropriate preposition for the given sentence. प्रिपोजिशन ओळखायचं. या 4 पर्यायापैकी कोणतं प्रिपोजिशन या वाक्यामध्ये योग्य असणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे फॉर्म हे याचं योग्य उत्तर आहे. हा संभाव्यताचा प्रश्न आहे, तो तुम्हाला स्वतः सोडवायचा आहे. संभाव्यता हा 10वीच्या पुस्तकात विचारलेले प्रश्न आहेत संभाव्यतावरचे, त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता. कंबाईन द फॉलोइंग 2 सेंटेन्स इनटू अ कंपाऊंड 1.
इथे 2 वाक्य दिलेले आहेत, त्या 2 वाक्याचं एकच वाक्य तयार करणारा सेंटेन्स आपल्याला ओळखायचे 4 पर्यायापैकी. राकेश ट्राय टू हिट द बॉल ओव्हर द बाउंड्री, रमेश कॅच द बॉल. या 2 वाक्याला आपल्याला एकच वाक्य तयार करायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द हायलाइटेड ॲडम्स किंवा फ्रेज. रिंग साइड व्ह्यू या म्हणीचा किंवा वाक्याचा अर्थ काय होणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, क्लिअर अँड अनइंटरप्रेटेड व्ह्यूज. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. खालील अलंकारिक शब्दाची योग्य जोडी निवडा. कर्णाचा अवतार, संकुचित दृष्टीचा, कोडगा, लबाड, काडी पैलवान, सशक्त माणूस, कोल्हेकुई, क्षुद्र लोकांची ओरड. काय असेल याचं योग्य उत्तर? योग्य जोडी आपल्याला निवडायचे तर कोल्हेकुई, क्षुद्र लोकांची ओरड हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न गणिताचा आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. विष्णू सहिष्णुता शिखर संमेलन 2018 कुठे आयोजित केले होते? दुबई, पॅरिस, न्यूयॉर्क किंवा नवी दिल्ली. तर याचं योग्य उत्तर आहे दुबई. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर गणित हा विषय खूपच अवघड जात असेल तर आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48. या नंबरवर संपर्क करून तुम्ही ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकता किंवा ग्रो अकॅडमी या यूट्यूबला सबस्क्राईब करून आमचे जे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील यासाठी बेल आयकॉन दाबा. तुम्ही फ्री व्हिडिओसुद्धा पाहू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.